हॅलो, हाय. कसे आहात सगळे? सगळे मस्त आणि मजेतच असाल, अशी अपेक्षा करते. तर आजची सुरुवात व्हिडिओची मी दुपारपासून केली होती. म्हणजे सकाळी आज यांना सुट्टी होती. म्हणजे सुट्टी नव्हती, सुट्टी घेतली होती. आणि सकाळचा नाश्ता वगैरे सगळं काही आवरून झालं होतं. मुलींच्या अंघोळी वगैरे, आमचा नाश्ता, कपडे सगळं काही आवरून झालं होतं. आणि मी इथं स्वयंपाकाला लागली होती 12:30 वाजता. कारण कचऱ्याची गाडी आली होती 12 वाजता. आणि खूप वेळ तिकडं जाऊन बसली होती. तर खाली मी बिल्डिंगच्या जाऊन बसली होती त्याची वाट बघत. पण ती काय आली नव्हती. आणि मधूनच येईल की काय म्हणून माझं सगळं काम तसंच थांबलेलं होतं. मला चिकन बनवायचं होतं. चपात्या, भात सगळंच बनवायचं होतं. सगळा स्वयंपाक राहिलेला होता. तर इथं मी ना चिकनसाठी जे वाटण वगैरे लागतं ते तयार करून घेतलं. पेस्ट करून घेतली कांद्याची, टोमॅटोची, अद्रक, लसूण वगैरे घातलं होतं त्यात मी. आणि खोबरं पण घातलं होतं. तर इथं माझं बाळ झोपलेलं होतं आणि ते बाळाला ना झोका देत बसले होते. कारण थोडंसं जरी तिला असं जाणवलं की झोका थांबलाय की लगेच ते उठून बसते. आणि म्हणलं ते तिकडं तिला लक्ष देतात तोपर्यंत आपण इकडं स्वयंपाक वगैरे काय ते आवरून घ्यावं. आणि मध्येच असं थोडंसं ती आली मम्मा करत किंवा काय झालं की मग उशीर होतो स्वयंपाकाला. आधीच उशीर झाला आहे. त्यांना पण भूक लागली होती. सकाळी 9:30 वाजता त्यांनी नाश्ता केला होता. मी पण खाल्लं होतं थोडंफार, काय पोरींनं पण खाल्लं होता नाश्ताच. उपीट केलं होतं, उपमा त्यांना पण केलं होतं, मला पण केलं होतं. तर तेच आम्ही खाल्लं होतं. आणि यांनी चिकन उशिराच आणलं होतं जरा, कारण सुट्टी असल्यामुळे लवकरच उशिराच उठले होते. चिकन वगैरे आणून, चिकन म्हणजे चिकन माझ्यासाठी आणलं होतं आणि यांच्यासाठी कलेजी फेटा आणला होता. यांना काही चिकन आवडत नाही, यांना कलेजी फेटा आणतो. आणि डबल करायचं म्हणलं तर ना खूपच कुटाणा असतो. त्याच्यामुळं मी पलीकडं चिकन मिठाचं शिजवते आणि इकडं अलीकडं कलेजी फेट्याची तयारी चालू आहे माझी. तर मुलींना मिठाचं पण करायचं होतं. तर ते आधी करून घेतलं आणि नंतर मला रस्सा वेगळाच करायचा होता आणि सुक्कं चिकन वेगळंच करायचं होतं. तर मी ते करून घेतलं. म्हणजे चाललं आहे माझं. पीठ सगळं मी मळून घेतलेलं आहे. म्हणलं जेणेकरून भिजेल नंतर, म्हणजे चपात्या लाटायला मग बरं पडतं. आणि इकडं माझं बाळ झोपलेलं होतं. तर प्रारूसारखी "आत जा बाहेर ये, आत जा बाहेर ये" हेच चालू होतं. आणि ती काय शांत बसत नाही. तिचं असं म्हणजे काहीतरी आवाजच कर, गाणंच म्हण, कायच कर असं म्हणून तिला उठवायचं तिचं हे असतं. आणि थोडा जरी आवाज केला तर ती लगेच उठते. तिला अजिबात जमत नाही. एकदम शांत लागतं तिला. मग झोपते ती आणि असे उठले की लगेच झोका द्यावा लागतो, नाहीतर ती उठूनच बसते. ती काय झोपत नाही. नंतर तिला कंटिन्यू झोका चालूच असतो. आणि आज ना आई येणार होत्या अलिबागवरून. तर त्यांचं पण म्हणजे जेवायसाठी येणार होत्या. दुपारीच 3-3:30 वाजता येणार होत्या त्या. सकाळीच बसल्या होत्या गाडीला. तर इथं माझं तिकडं फोडणी वगैरे देऊन झालेलं आहे आणि तिथं ठेवलं आहे मी ते. आणि इकडं चपात्या पटपट लाटून घ्यावं म्हटलं. मिस्टरांना पण भूक लागली होती, कारण इथं वाजलेले 2:30 आता. आणि त्यांना खूप भूक लागलेली म्हणून ते सारखे बघत होते झालं का नाही, शिजलं का नाही ते. म्हणलं तुमचं शिजलं आहे, तुम्ही खाऊन घ्या. कलेजी काय लगेच शिजते, पण ते फेटा असतोय ना त्याला शिजायला जरा उशीरच लागतो, लवकर शिजत नाही. आणि त्यांना म्हणलं मी कुकरला लावू का, तर कुकरला पण लावलेलं त्यांना आवडत नाही. तर ते कलेजी म्हणजे कसं असतं, ती शिजवलं तर मग वेगळं शिजवायला लागतं, कारण फेटा लवकर शिजत नाही आणि कलेजी लगेच शिजते. आणि त्यांना काय कुकरला लावलेलं आवडत नाही. त्याच्यामुळं म्हणलं तुमचं झालं आहे, तुम्ही खाऊन घ्या, माझं मी नंतर बघते. मग इथं बघा अशा आणि तीन ह्याचा गॅस असला ना तर खूप बरं पडतं बरं का. बघा आता मी ते एका ह्याच्यावरती कलेजी फ्राय करायला ठेवली, एका ह्याच्यावरती मिठाचं ठेवलं आहे आणि एकीकडं माझ्या चपात्या चालल्यात. तर म्हणजे हा फायदा असतो 3 ह्याचा बर्नरचा गॅस असला तर, कारण पटपट स्वयंपाक पण होतो आपला. आणि इथं पिहू पण उठून बसली होती. त्यांनी तिला उठवून आणली होती. आता तिला पण भूक लागली असेल म्हटलं. तिला पण मला भरवायचं होतं. मला पण खूप भूक लागली होती. पण आता त्यांचं झाल्याशिवाय आपण कसंही करायचं ना. मग त्यांना म्हणलं तुम्ही घ्या जेवून. इथं ते आता जेवायला बसतील आणि मी माझं चाललं आहे चपात्या लाटायचं आहे. तेवढ्या छोट्या जेवढ्या लागणार आहे तेवढ्या चपात्या लाटून घ्यावं म्हणलं, बाकीचं नंतर बघावं. आणि तसंच मग मी बाकीचं ठेवून दिलं आणि पिहूला चारायला घेतलं होतं मी. ह्यांना पण वाढलं, ह्यांचं काय घेतात हे हाताने, ह्यांचं काय नसतं वाढ वगैरे काही नाही. यांचे हे हाताने घेतात त्यांना जसं लागल तसं.
आणि जेवतात. तर ह्यांचं जेवण वगैरे इथं झालं होतं, मुलींना बी चारून वगैरे झालं होतं. आणि मधली क्लिप मी घेतलीच नाही, ताई आल्या होत्या आता. आईंचं पण जेवण वगैरे झालं होतं, नाही झोपी गेल्या होत्या, प्रवास पण झाला होता खूप. म्हणलं आता झोपा तुम्ही. मग मी बाकीचं सगळं आवरलं, माझं किचन वट्टा भांडी वगैरे होते ते सगळं आवरलं आणि थोडीशी मुलींसोबत मस्ती करावं म्हणलं. तर ते फुगे पण आणलेले ह्याने, ते फुगे सगळे असे भरून ठेवलेले आणि असे मजा वाटत होते त्यांना, म्हणजे ते घ्यायला असं अंगावर टाकायला. तर ती मला भिजवत होती. असू दे ना मम्मा, मी ओरडत होती तरी पण ती मला भिजवत होती. म्हटलं भिजव बाई, काही तेव्हा बुरा न मानो होली, हे भिजवू द्या म्हटलं. आणि त्यांना एकदम फ्रीली खेळून दिलं होतं मी. गॅलरीमध्ये ते सगळा कलर वगैरे ह्यांनी कालवून ठेवलेले, फुगे वगैरे हे करून ठेवलेले भरून वगैरे. आणि माझ्या सासूबाईंनी आणलेले हे नारळ अलव्यावरून. आणि हे वरती गेले होते रात्रीच्या वेळेस ना, ह्यांना घेऊन वरती गेले होते टेरेसवरती. आणि पिऊ सांगत होते आजीला की वरती मी कसा डान्स केला वगैरे, असा असा डान्स केला वगैरे सांगत होती. मी बघा कसं करते ही डबरं, अरे आगाव झाले. आणि इथं मग आता वाजले होते 9. आता आम्हाला जेवायचं होतं रात्री. म्हणजे रात्रीच्याला फक्त मी 2 भाकरी बनवल्या होत्या आणि 2-4 चपात्या, कारण भाजी वगैरे तर भात वगैरे भात पण बनवला होता, कारण दुपारी भात नव्हता बनवला. तर जास्त काय स्वयंपाक नव्हता, दुपारचंच होतं. भाज्या वगैरे सगळ्या दुपारच्याच होत्या. मग आम्ही तेच खाल्लं. मुलींना पण भरवून झालं होतं. मिठाचा रस्सा बनवला होता त्यांना चिकनचा. दोघींना पण काला करून चपाती ते चुरून त्यांना आधी खाऊ पिऊ घातलं. आणि आम्हाला ते असं कधी जीव देत नाहीत बरं का. आम्ही कधी पण असं ताट वाढून घेतो आणि खुर्चीवर बसूनच खातो. पण आता ह्या वेळेस त्यांचं झालं होतं जेवण वगैरे आणि त्या खेळत होत्या. म्हणलं चला सगळे सोबतच बसूया. आणि असं खाली बसून जेवायला ना खूप छान वाटतं बरं का. ते खुर्चीवर घ्या, एक लागलं की आणा, असं नको वाटतं ते. असं जेवायला बरं वाटतं बसून आपलं खाली सगळं घेऊन. तर चला मग इथंच एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या स्वतःची. चला तर मग आम्ही पण जेवण करतो आणि तुम्ही पण बसा जेवायला. मस्त चिकन बनवलं होतं मी, मस्त झालं होतं. म्हणजे मला चिकनच आवडतं, मटण वगैरे काय आवडत नाही जास्त. मी सुक्कं पण केलं होतं आणि रस्सा पण. नुसतंच म्हणजे असं रस्सा वगैरे केला तर मला ते आवडत नाही, त्यातले पीस मला जातच नाहीत. असे फ्राय वगैरे केले पीस ना तर मला ते खाऊ वाटतं, म्हणजे छान लागतं. चला तर मग इथं सेंड करते. बाय.